तर आपल्या शेतकऱ्याचं कसं आहे, नुसतं मळ्यात फेरफटका जरी मारायला गेलं तरी 4-5 कामं दिसतात म्हणजे दिसतातच. आणि फेरफटका मारायला जायचं म्हणजे कशाला, तर ताजं ताजं भाजीसाठी माळवं घेऊन यायला. आता नुसत्या ह्या एवढीशा भुईमुगातच बघा कितीतरी प्रकारचं माळवं होतं, भाजीपाला होता. आता ही शेपूची भाजी, परत कोथिंबीर. मला तर कोथिंबीर ताजी ताजी एवढी आवडते ना, तर त्यामुळं आम्ही ना मळ्यातनं 2 दिवसाचीच फक्त कोथिंबीर घेऊन येतो. एकदम अशी ताजी ताजी टवटवीत. आणि ह्या भुईमुगात अजून आहे ना, आम्ही ना असं गवारसुद्धा लावले होते, त्याला थोडे गवारसुद्धा आले होते. आणि मिरच्या पण लावल्या होत्या, त्याला फुलं आली होती. आणि माझ्या आवडीची तांदूळच्याची भाजीसुद्धा होती. मग मम्मी म्हणली आपण जरा शेवग्याच्या शेंगा काढू. पण शेवग्याच्या शेंगा भरपूर उंच होत्या. मग मम्मीने कशा कशा उडी मारून मारून काढल्या त्या. मग म्हणलं घरी गेल्यावर मस्तपैकी शेपूची भाजी आणि शेवग्याची शेंग करायची. आम्ही ह्या बांधाला सगळीकडे शेवगा लावला होता. आणि ह्या शेवग्याच्या बिया आहे ना आम्ही बारामतीच्या कृषी प्रदर्शनमधनं आणल्या होत्या. आणि मग काय, घावलं तेवढं सगळं माळवं गोळा केलं आणि आता निघालो घरी. आणि हिला असं स्कूटीच्या तिथं खाली बसायला लय आवडतं. किती ओरडलं ना तरी तिला तिथंच बसायचं असतं. आणि आता तुम्ही म्हणसाल मम्मी माती का गोळा करते या, तर ही माती आम्हाला चूल सारवायला लागते. ह्याच मातीने आम्ही चूल सारवतो, कारण की ही माती अशी मऊ झालेली असते, गाड्या येऊन जाऊन त्यामुळे ती चांगली असते.